नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपल्या शेती बाजार या नावाने फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। शेपूची क्वालिटी बघू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून शेपूसाठी दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटी बघू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून मेथीसाठी दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटी बघू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोथिंबीरसाठी 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला होतात। हिरव्या मिरचीची क्वालिटी बघू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी 30 रुपयापासून उच्चांकी दर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपये ते 50 रुपयापर्यंत हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, हलक्या मिरचीसाठी साधारणतः 30 रुपयापासून दर पाहायला होते। तर कडापा मिरचीसाठी 20 रुपयापासून दर पाहायला होते। क्वालिटीनुसार दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या मिरचीसाठी दर जे आहे ते वाढलेले पाहायला होतात। आल्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कवळे आल्यासाठी साधारणतः 25 रुपयापासून दर पाहायला होते। चांगले कवळे आल्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कवळे आल्यासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत या क्वालिटीचे आल्यासाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, हे जे पूर्ण आले पाहायला मिळते ते सातारा आले या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणाची कोबीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोबीसाठी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून कोबीसाठी दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 110 रुपयापासून वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळा दर आपल्याला पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून पावट्यासाठी दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर मोठ्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डांगरसाठी उच्चांकी दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून डांगरसाठी दर पाहायला मिळतात। साईजनुसार त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी झालेला पाहायला मिळतो। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यासाठी पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटी बघू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटी बघू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला होते। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर भारताच्या वांग्यासाठी पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला होतात।
जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून जळगाव वांग्यासाठी दर पाहायला होतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून चायना काकडीसाठी दर पाहायला होतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये ती चायना काकडीसाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी उच्चांकी दर जे आहे ते 14 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते. गाजरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहेत ते थोडेसे आज कमी पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून गाजरसाठी दर पाहायला मिळतात. शेवग्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी 70 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्या शेंगासाठी पाहायला मिळते. तर शेवग्या शेंगाचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी 55 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे कमी पाहायला मिळतात. रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून रताळ्यांसाठी दर पाहायला मिळतात. बीटाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी आज थोडासा दर तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीटासाठी पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 18 रुपयापासून बीटाच्या दरामध्ये तेजी आज पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. तर आवक कमी जास्त होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी उच्चांकी दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात.